नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज जवळपास सोयाबीन, मका, मूग, उडीद, कांदा आणि कापूस या पिकांची लागवड झालेली आहे मित्रांनो। त्यामध्ये तणनाशक कुठलं यूज करायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो। आज मी तुम्हाला एकच प्रकारचं औषध सांगणार आहे जे की 5 पिकांवर त्याचा परिणाम चांगला आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यात कोणकुठले घटक आहे, कोणकोणत्या पिकांमध्ये आपण त्याला यूज करू शकतो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनच्या घंटेला सुद्धा प्रेस करा मित्रांनो। तर मित्रांनो, हे पिके आहे 5 प्रकारची पिके आहे मित्रांनो। सोयाबीन, त्यानंतर आहे मूग, भुईमूग, उडीद आणि कांदा, असे 5 प्रकारच्या पिकांमध्ये आपण एकाच प्रकारच्या तणनाशकाचा यूज करू शकतो मित्रांनो। रिझल्ट 100% चांगला आहे। तर मित्रांनो, यामध्ये घटक आहे क्विझलॉफ इथाइल 5% EC। तर या औषधाचं नाव आहे मित्रांनो क्विज मास्टर म्हणून औषध आहे। हे आपल्याला ॲग्रोस्टारला सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो। त्यानंतर सोयाबीनमध्ये कुठल्या प्रकारचं तणनाशक, कापूस पिकामध्ये कुठल्या प्रकारचं तणनाशक या औषधाचा परिणाम होतो ते आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये पाखड, चिमण चारा, त्यानंतर कापूस पिकामध्ये पाखंड, लोणी गवत, त्यानंतर भुईमूग, पाखंड, लोणी गवत, त्यानंतर उडीद, राणा चाणी, त्यानंतर राणा चाणी खुर्द, मंडी, हरिक कोदरा, पाखड, कांदा पिकामध्ये पाखड, चिमण चारा, अशा गवताच्या प्रकारामध्ये या औषधाचा परिणाम चांगला आहे मित्रांनो। त्यानंतर सोयाबीन, कापूस, भुईमूग, उडीद, कांदा अशा या 5 प्रकारच्या पिकांमध्ये आपण या औषधाचा वापर करू शकतो। त्यानंतर काही अतिरिक्त माहिती आहे मित्रांनो, ते आपण जाणून घेऊ। फवारणीनंतर 1 तासानंतर जरी पाऊस आला तरी या फवारणीवर काही परिणाम होणार नाही। त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर जी तणाची जी पाने आहे ती जांभळी व लाल होतात। त्यानंतर 15 ते 20 दिवसात पूर्णपणे तण वाळलेलं दिसेल तुम्हाला। त्यानंतर भात, गहू, ज्वारी, मका, बाजरी, ऊस या पिकांमध्ये या तणाचा उपयोग करू नका मित्रांनो, कारण या तणांमध्ये क्विज मास्टरची शिफारस ही केलेली नाही। या 5 पिकांमध्ये आपण 300 ते 400 मिलीपर्यंत आपण फवारणी करायची मित्रांनो। त्यानंतर हे तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर 1 तासानंतर जरी पाऊस आला तरी 100% रिझल्ट येतो मित्रांनो। त्यानंतर या औषधामध्ये बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल ते मिक्स करायचं नाही मित्रांनो। स्पेशल या औषधाची फवारणी करायची आहे। यामध्ये कुठलाही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आपल्याला मिक्स करायचं नाही। सोयाबीन, कापूस, भुईमूग, उडीद आणि कांदा या 5 प्रकारच्या पिकांमध्ये आपण हे एकाच प्रकारचं औषध आपण फवारू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।